गावातील आणि गावच्या परिसरातील सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी सदैव धावून जाणारा माणूस म्हणून प्रेमचंद कोकाटे हे प्रसिद्ध आहेत। राजकारण व समाजकारण यामध्ये अग्रेसर असणारा हा माणूस धार्मिक क्षेत्रामध्येही सुप्रसिद्ध आहे। स्वतःला राहायला नीट घर नसले तरीही लोकसेवेकरिता त्यांचे हात नेहमीच पुढे असतात। दैनंदिन जीवनामध्ये ते आपला अधिकाधिक वेळ लोकांच्या सेवेसाठी देतात आणि या कामाकरिता त्यांना त्यांच्या पत्नीसह कुटुंबातील इतर सर्वांचेच नेहमीच पाठबळ असते। कधीकाळी भाजपाच्या माध्यमातून राजकारणामध्ये सहभागी असलेले हे प्रेमचंद कोकाटे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष असलेल्या बजरंग बाप्पा सोनवणे यांचे विश्वासू बनलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सध्या ते कार्य करत आहेत। प्रेमचंद कोकाटे यांच्या या कार्याची पावती म्हणून जनतेने ग्रामपंचायत त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून दिलेली आहे। म्हणून अशा या मूर्ती लहान आणि कीर्ती महान असलेल्या व्यक्तिमत्वाच्या जीवन कार्याचा आढावा घेण्याकरिता आमचे प्रतिनिधी संतोष रोकडे यांनी त्यांची घेतलेली ही विशेष मुलाखत आम्ही महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी आज प्रसारित करत आहोत। द्वेषाने द्वेष वाढत जातो, प्रेमाने प्रेम वाढत जातं आणि निश्चितपणे आपण समाजाला काय देतो त्यानुसार समाज आपल्याला देत राहतो। कारण असं म्हणतात की गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट। अगदी अर्थातच या ठिकाणी स्वतःकडे काही नाही, परंतु स्वतःकडे जे आहे ते लोकांना गेलं पाहिजे, लोकांपर्यंत दिलं पाहिजे ही भावना पुराशी बाळगून पहिल्यापासूनच सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये सक्रिय असलेले प्रेमचंद निळकंठराव कोकाटे आज आपल्या भेटीला आहेत। अर्थातच आत्ता या ठिकाणी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलची टीम आहे बीड जिल्हा केज तालुक्यातील वाघे बाबुळगाव या गावामध्ये। आपल्या समोर आहेत प्रेमचंद कोकाटे। बप्पा, तुमचं या ठिकाणी मुलाखतनामा या कार्यक्रमात स्वागत। धन्यवाद। प्रेमचंदजी, तुमचा स्वतःचा जुना अल्बम उघडताना नेमकं काय सांगाल? नेमकं जुना अल्बम उघडताना मी एक सर्वसाधारण कुटुंबामध्ये जन्माला आलो। जन्माला सर्वसाधारण कुटुंबामध्ये आल्याच्या नंतर राजकीय वारसा वगैरे कुठलाही नाही, फक्त पोटाची खळगी भरणं हाच उद्देश आमच्या कुटुंबाचा त्या ठिकाणी होता। कालांतराने तो माझ्या स्वभावाचा गुणच मनमिळावू स्वभाव असल्यामुळं मला सतत समाजामध्ये माणसामध्ये फिरण्याची किंवा राहण्याची एक मनातलीच ती सवय होती आणि त्याच्यामुळं पाहता पाहता मी राजकारणाकडे कसा वळालो हे मला पण सांगता येणार नाही। हे सहज गतीनं आणि सहजच होत गेलेलं आहे। प्रेमचंदजी, या ठिकाणी घरची परिस्थिती अत्यंत गरीब आहे की नाही, तर काय कशा पद्धतीने या ठिकाणी आई वडील तुम्हाला सपोर्ट करायचे, काय काय एकूणच ते दिवस कसे होते? ते आई वडील सपोर्ट करत असताना मी माझं शालेय जीवनामध्ये आई वडिलांची फार इच्छा होती, कारण त्या काळामध्ये मी शाळेत असताना म्हणजे मी एक हुशार विद्यार्थी आहे असं त्या ठिकाणी म्हणत होते। त्यावेळेचा हुशार विद्यार्थी म्हणजे थोडंफार वाचन लेखनाचं ज्ञान झालं तरी त्या विद्यार्थ्याला हुशार असं त्या ठिकाणी म्हणत होते आणि म्हणून आई वडिलांची माझ्याकडून अपेक्षा होती की मी कुठल्या तरी एखाद्या हुद्द्यावर जाईल, मला कशी तरी एखादा शासकीय जॉब मिळेल अशी अपेक्षा आई वडिलांची माझ्याकडून होती। आणि कधी एकेकाळी मला शिपायाचा जॉब मिळण्याची संधी होती शासकीय, परंतु वडिलांनं तो जॉब टाळण्याचा प्रयत्न केला एक असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे। माझं वय त्यावेळेस जास्त नसल्यामुळं निर्णय घेण्याची क्षमता माझी नव्हती, परंतु वडिलांना वाटायचं की मी चांगल्या एखाद्या हुद्द्यावर जाण्यासारखा आहे। शाळेतील आमचे सर्व शिक्षक पण म्हणायचे मुलगा हुशार आहे प्राथमिक शिक्षण घेत असताना। आणि परंतु त्यावेळेस जी हुशारी वाटत होती ती कालांतराने या स्पर्धेच्या योगामध्ये त्या हुशारीला कसलीही किंमत नाही असं मला ते आज कळायला लागलं। कारण आपण जे हुशार होतो ते इथंच विहिरीतल्या बेडकासारखी हुशारी होती असं एक मला त्यावेळेस म्हणजे आज ते लक्षात येऊ लागलेलं आहे। असं एकंदरीत आई वडिलांकडून म्हणजे अपेक्षा होती, परंतु आई वडिलांच्या अपेक्षा माझ्याकडून त्या पूर्ण झाल्या नाहीत। कालांतराने आहे तसंच कुटुंब आई वडिलांनी मला म्हणजे चांगल्यापैकी आज सुद्धा माझी आई आणि वडील आज पण आहेत, त्यांचं माझ्यावर तितकंच प्रेम आहे। म्हणजे सर्वात जास्त प्रेम आमचे आई वडील माझ्यावर आज बी करतात। प्रेमचंदजी, या ठिकाणी आई वडिलांना जे वाटायचं
किंवा पोराने पुढं जावं, चांगल्या हुद्द्याची नोकरी त्याला भेटली पाहिजे आणि निश्चितपणे असं म्हणतात की वाटून काही फायदा नाही, तर तसं घडलं पण पाहिजे. तर तुमच्या आयुष्यामध्ये वेगळ्याच गोष्टी घडणार होत्या, वेगळंच समीकरण जुळून येणार होतं आणि म्हणून या ठिकाणी शिक्षणामध्ये तुमचं फारसं मन रमलं नसेल. काय सांगाल नेमकं की शिक्षण कुठल्या गोष्टीमुळे सुटलं, की तुमचं मन तिथं रमलं नाही का परिस्थिती नव्हती? शिक्षण सुटण्याचं कारण म्हणजे आमचे आई वडील सुशिक्षित नव्हते. शिक्षणामध्ये पुढे जाण्यासाठी सर्वच योग त्या ठिकाणी जोडावे लागतात. म्हणजे एकतर स्वतः त्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता पण तितकी असावी लागते, दुसरं म्हणजे त्याला घरातलं वातावरण पण तसं असावं लागतं आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा ते घर मजबूत असलं तरच शैक्षणिक याच्यामध्ये माणूस पुढे जातो. अपवादात्मकच काही विद्यार्थी एकदम हालाकीच्या परिस्थितीतून शैक्षणिक दर्जा त्यांचा उंचावणे ही अपवादात्मक एखादी घटना असते, परंतु माझ्या बाबतीत ते नव्हतं. मला सतत मी ग्रामीण भागामध्ये राहत असल्यामुळे ग्रामीण भागातले विचार फार वेगळे असतात. शेजाऱ्या पाजाऱ्याचं काहीतरी बघणे, मग त्यांचं काहीतरी हेवा देवा थोडा वाटणे, आपण काहीतरी मोठं व्हावं, आपले आई वडील कष्ट करतात, अशा काहीही प्रश्न त्या ठिकाणी भेडसावायचे आणि ती विचार करण्याची क्षमता त्या ठिकाणी राहत नाही. समजा आई वडील कष्ट करतात, आई वडील मजुरी करतात, मग आपल्याला वाटायचं की आपण काहीतरी करावं, पण काय करायचं हा मार्ग काही व्यवस्थित सापडलाच नाही. परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहिलं, परंतु आयुष्य मात्र पूर्ण करायचं होतं, कारण आयुष्यात आपलं पूर्ण करणं भाग आहे. मग कशा पद्धतीने या ठिकाणी शिक्षण अर्ध्यावर सुटल्यानंतर सुद्धा आयुष्य पूर्ण करण्यासाठी आपण नेमकी धडपड काय केली? शिक्षण अर्ध्यावरती जरी सुटलं तरी आपण कुठल्या तरी बिझनेसच्या माध्यमातून आपलं करिअर घडवू अशा पद्धतीनं मी प्रयत्नशील राहिलो. आता त्या माझ्या प्रयत्नाला यश कितपत आलं न आलं तो भाग वेगळा, परंतु मी यश नाही आलं तरी मी सतत प्रयत्नशील राहणे हा माझा स्वभाव आहे. मग तो बिझनेसमध्ये असेल किंवा कुठल्याही ज्या क्षेत्रामध्ये मी लक्ष घालतो त्या क्षेत्रामध्ये मी अगदी तन मन धनानच त्या ठिकाणी लक्ष घालतो आणि ते ध्येय त्या ठिकाणी साध्य करण्याच्या उद्देशानंच माझी तशी वाटचाल असते. मग आता बिझनेस करत असताना मला नाही यश आलं किंवा ते अर्धे सोडण्यात आलं, परंतु जे करतो ते करत असताना माझं पूर्ण लक्ष त्या ठिकाणी वेधलेलं असतं. एखादं काम हातामध्ये धरलं की ते काम पार पडेपर्यंत मला त्या ठिकाणी चैन पडत नाही, असा माझा स्वभाव आहे. तुम्ही आता सांगितलं की अनेक उद्योग केले, थोडंफार अपयश किंवा यश आले असेल, परंतु अनेक उद्योग करत असताना म्हणजे तुम्ही प्रत्येक उद्योग तुम्ही चेंज करत गेलात, पण मन मात्र कधी स्थिर राहिलं नाही. याचं कारण काय नाही? मन स्थिर न राहण्याचं कारण म्हणजे असं आहे की आपली आर्थिक परिस्थिती पहिल्यापासून मुळातूनच म्हणजे बिलकुल हालाकीची आहे. बिझनेस करत असताना आर्थिक परिस्थिती सुद्धा मजबूत असावी लागते. आता आपल्याकडं आर्थिक परिस्थिती नाजूक म्हणण्यापेक्षा हालाकीची आहे आणि आपण एखाद्या बिझनेसचं स्वप्न बघणं म्हणजे ते स्वप्न पूर्ण होणार की नाही हा थोडा संशयच आहे. आता आपल्याला वाटेल की आपण हिऱ्याचा व्यापार करावा, एक उदाहरण, परंतु आपल्याकडे जर आर्थिक परिस्थिती नसेल तर ती गोष्ट काही साध्य करता येत नाही. मला थोडी परिस्थितीची जाण असण्यापेक्षा मी स्वप्न मोठे बघायचो आणि ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी निश्चितच परिस्थिती त्या ठिकाणी आडवी येतच होती. त्याच्यामुळं हे स्वप्न पूर्ण होणं काही शक्य नाही, परंतु ते मला ज्याची त्या वेळेला कळालंच नाही की आपण या बिझनेसमध्ये त्या लेवलचे नाहीत, हे कळायला थोडा उशीर लागला. ज्याप्रमाणे प्रेमचंदजी पाणी कुठल्याही रंगात टाकल्यानंतर त्या रंगाबरोबर ते मिक्सअप होतं आणि त्यात ते एकरूप होऊन बसतं, तसं तुम्ही ज्या वेळेला या ठिकाणी कुठल्याही कार्यावर असता, मोहिमेवर असता किंवा कोणाशी बोलताना सुद्धा किंवा कोणाला मदत करताना अगदी त्या व्यक्तीशी त्या घराशी आपण एकरूप होता आणि स्वतःचं तुम्ही भान सुद्धा विसरता. म्हणजे असं कधी होतं का की इतकं अगदी झोकून दिल्यानंतर मग स्वतःचं वैयक्तिक कधी नुकसान झालं याच्यामध्ये? मी माझ्या स्वतःचा नुकसान किंवा फायदा हा कधीही विचार केला नाही. मी समाजात वावरत असताना मला समाज चांगला कसा म्हणेल एवढाच मी विचार करतो. जर माझ्याकडं माझ्या खिशामध्ये उदाहरणार्थ 10,000 रुपये असतील आणि मला घरामध्ये जर 9,000ची अडचण आहे आणि मला समोरच्यानं जर एखाद्यानं 11,000 रुपये मागितले, उदाहरण म्हणून मी सांगायला लागलेलो आहे, तर मी माझ्या घरच्या 9,000चा कधीच विचार केला नाही, कारण घरचं घरानं पुढं कधी रस्त्यावर येणार नाही. आपल्याला लोकांचं मन जिंकायचे, माझ्या खिशातले 10
आणि आणखीन 1000 कुणाकडून तरी त्या पुढच्या व्यक्तीला माहीत न होता गपचीप इज्जतीच्या आत कुठून तरी आणून पुढच्या व्यक्तीचं काम भागवणे, असं काम मी आतापर्यंत करत आलेलो आहे. घरी किराणा आहे का नाही हे कधी विचारलं नाही. आणि घरच्या, माझी आई असेल, माझे वडील असतील किंवा माझी पत्नी असेल, आमच्या घरातल्या आमच्या कुटुंबियानं मला याच्याबद्दल कधीही कसलाच त्रास दिला नाही, म्हणजे वरच्यावर बी नाही आणि मनातून बी नाही. माझ्या घरचा मला एकदम उत्तम अशा प्रकारचा आधार आहे पत्नीसहित. म्हणजे आमच्या परिस्थितीमुळं त्या ठिकाणी मी असं घरी लक्षच देत नाही, त्याच्यामुळं बिलकुल मनातून माझ्यावर घरातली मंडळी कुणीही नाराज नाहीत. माझ्यावर जितकं प्रेम करतात तितकं बाहेर एखादी व्यक्ती घरामध्ये जर रोज लाख रुपये जरी कुटुंबासाठी आणून देत असेल तरी त्या व्यक्तीवर सुद्धा ते कुटुंब इतकं प्रेम करणार नाही. इतकं प्रेम माझं कुटुंब, सर्व कुटुंब माझ्यावर करतं. चाहे माझ्या पोटी जन्माला आलेली माझी मुलगी असेल किंवा मुलगा असेल, ही माझी लेकरं सुद्धा त्या ठिकाणी माझीच काळजी करतात, माझ्यावरच प्रेम करतात. मला वाटतं अण्णा कोकाटे आहे आणि कोकाटे परिवाराने या ठिकाणी प्रेमचंदच्या पायामध्ये काटे टोचणार आणण्याची काळजी घेतली आहे. एवढं प्रेम आपल्यावर ते करतात. मला या ठिकाणी प्रेमचंदजी विचारावं असं वाटतं की अगदी काम केल्याशिवाय किंवा कुठला उद्योग केल्याशिवाय पर्याय नसताना सुद्धा राजकारण हा पर्याय आपण का निवडला? राजकारण हा पर्याय वास्तविक पाहता तसा मी निवडला नाही, तो योगायोगानं माझ्या समोर म्हणजे तो आला. म्हणजे राजकारण ठरवून मी केलेलं नाही किंवा कुठलंही काम हे ठरवून केलेलं होत नसतं. आणि त्यातली त्यात राजकारणाची तर व्याख्या तशी नाही. ठरवून राजकारण करणे हे नाही, त्याला स्वभाव तसा लागतो. ती एक नैसर्गिक कला आहे राजकारण करणं, किंवा तुमची काही ज्या वैयक्तिक कला असतात त्या नैसर्गिक देणगी असते ती म्हणजे काही बाय नॅचरली आहे. राजकारण तुम्ही कुठलीही शैक्षणिक क्षेत्रातील डिग्री असेल तर ती अभ्यास करून कमवायची डिग्री आहे. परंतु राजकारण हे असं आहे ज्याला काहीच कमवता आलं नाही त्याला राजकारण सहजासहजी अवगत होतं. तसं म्हणजे राजकारणात पडायचं म्हणून ठरवून नाही पडलेलो. प्रेमचंदजी निश्चितपणे या ठिकाणी कुठली गोष्ट ठरवून नसते, त्याची आवड लागते आणि त्या आवडीनुसार सवड सुद्धा आपल्याला मिळते. तुम्हाला पहिल्यापासूनच राजकारणाचा छंद आहे. प्रेमचंदजी, तुम्हाला राजकारणाचा छंद, मला एक विचारावं असं वाटतं की मग पहिली निवडणूक केव्हा लढलात आणि काय नेमकं स्वरूप होतं, काय सांगाल? आणि त्यावेळेला तुमचं वय काय होतं? पहिली निवडणूक लढत असताना आम्ही एक 15 वर्षाच्या पूर्वी पहिल्यांदा आम्ही ग्रामपंचायतला निवडणुकीसाठी पॅनल टाकला. सर्व मित्र कंपनीच्या सहकार्यानं सर्वजण बरोबर घेऊन पॅनल टाकलेला होता. त्यावेळेस त्या निवडणुकीमध्ये आमच्या समविचारी गटामध्ये 2 भाग गावामध्ये पडल्यामुळं ती निवडणूक आम्हाला दोन्हीही म्हणजे आमच्या विचाराच्या गटाला जिंकता आली नाही. असं एक पहिल्यांदा आम्हाला अपयश आलं. आणि तिथून पुढं नंतर मग एक सगट 10 वर्ष आम्ही आमच्या विचाराची ग्रामपंचायत या ठिकाणी ग्रामपंचायतची सत्ता आमच्या विचाराचीच आणलेली होती. आता गेल्या पंचवार्षिकला त्या ठिकाणी 2015च्या निवडणुकीमध्ये आम्ही स्वतःनं म्हणजे मी आमच्या बरोबर जी काही पहिल्यापासूनची जी कंपनी होती आमची गावामधील मित्र कंपनी सहकारी करणारी ती त्यातून म्हणजे ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये 2015च्या निवडणुकीमध्ये ते होते. परंतु मी अलिप्त राहिलो होतो. मी पॅनल पण टाकला नव्हता आणि मी एकदम बाजूला राहिलो होतो. कुठलाही फॉर्म म्हणजे भरायचा नाही असं ठरवलेलं होतं. आणि त्याच्यामुळं ती विरोधकाच्या हातामध्ये गेल्या वेळेस सत्ता गेलेली होती. यावेळेस मी राजकारण करत असताना काही गोष्टी आपल्याकडे लागतात. आर्थिक सोबत लागते, अगदी घरची परिस्थिती स्ट्रॉंग लागते आणि अनेक गोष्टी आहेत त्यासाठी. पण तुमच्या बाबतीमध्ये जर बघितलं अगदी अल्पभूधारक आहे की नाही, अगदी कमवा आणि दररोजचा दिवस ढकला अशी आपली परिस्थिती. म्हणजे हातावर लपोट अगदी एवढं सगळं असताना सुद्धा मग या ठिकाणी राजकारणात आलात. तर मग नेमकी काय आव्हाने होती आणि ही आव्हाने आपण कशा पद्धतीने पेलली? कारण मागच्या अनेक वर्षापासून राजकारणात टिकून आहात आपण. तर याच्यामध्ये ही एक विचार करण्यासारखी बाब आहे की मी अल्पभूधारक म्हणण्यापेक्षा मी भूमिहीन आहे. अल्पभूधारक सुद्धा म्हणता येणार नाही, मी भूमिहीन आहे. मला राहण्यासाठी घर सुद्धा नाही अशी परिस्थिती आहे. आणि तरी सुद्धा राजकारणामध्ये आपण कसं टिकतो? तर त्याचं एक कारण आहे, माझ्या मनाला कधी असा स्पर्श झालाच नाही की मला जमीन नाही म्हणून.
कारण मी धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारा आणि एक धार्मिक विचाराचा माणूस आहे. मला थोडंफार म्हणजे कीर्तनाचं वगैरे अंग आहे. मी कीर्तनकार म्हणून नाही, परंतु कीर्तनाचं अंग आहे. एक त्या दृष्टीनं मी एक विचार करत असतो की संपत्ती ही कोणाचीच नाही, प्रॉपर्टी ही कोणाचीच नाही. जरी कोणाला वाटत असेल की ही माझी संपत्ती, ही माझी जमीन वगैरे ही काही कोणाचीही नसते. फक्त ती कागदावर लिहिलेली नावं ही अज्ञानामध्ये आनंद मानण्यासाठीच असतात. ते सर्व सोडूनच जायचे असते. आता मला घर नाही हा एक प्रश्न आहे, परंतु विश्व हेचे माझे घर असं म्हणून मी चालणार आहे. आपण आज ज्या ठिकाणी बसलो हे जरी माझं घर नसलं तरी मला कधीच वाटलं नाही की हे माझं घर नाही. मी जिथं जाईल त्या ठिकाणी ते मला माझं स्वतःच घर वाटतं. मला जो माणूस भेटेल तो मला माझ्या भावापेक्षाही जास्त प्रेमाचा वाटतो. आणि म्हणजे हे मनातून वाटतं. हे काय माझं राजकीय बोलणं नाही, तर हे माझं अंतःकरणातलं बोलणं आहे. त्याच्यामुळे ही उणीव म्हणजे प्रामुख्यानं मला कधी त्या ठिकाणी भेडसावलेली नाहीच आजपर्यंत. आणि हे फक्त वाटूनच उपयोग नाही, तर राजकारण करत असताना परिस्थिती नसतानाही फक्त मानली तर ते समाधान होत नाही. परंतु हे प्रश्न मार्गी लावत असताना ते कसे कसे मार्गी लागले हे काही माझ्याकडे सुद्धा टिपण त्या ठिकाणी नाही. कारण इतका काळ गेला, एक स्वतःची कसल्याही प्रकारची कमाई नसताना समाजामध्ये मी टिकलो, तर एकतर राजकीय नेत्याच्या आधारानं काही सार्वजनिक कामं पार पाडण्याचा मी प्रयत्न केला, जी माझ्या पद्धतीनं होतील ती. असं काही फार मोठा विकास तर म्हणजे कोणाकडूनच होत नसतो. मी तर फार छोटा आहे. आणि काही वैयक्तिक माणसाला ज्या काही मदती कराव्या लागतात, तर मग ते स्वतः त्या ठिकाणी रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी म्हणजे स्वतःची जी काही मेहनत असेल ती तर मी लावतो. परंतु जर कोणाला आर्थिक मदत करायची असेल तर मी फक्त या ठिकाणी मध्यस्थीचा भूमिका आजपर्यंत बजावलेली आहे असं मला वाटतं. जोपर्यंत माझ्याकडे थोडीफार काही संपत्ती होती, माझ्या कमाईचे साधनं जोपर्यंत होते, तोपर्यंत मी ते उदास अंतःकरणानं त्या ठिकाणी समर्पित करत राहिलो. परंतु ज्यावेळेस मीच हतबल झालो त्यावेळेस ज्याच्याकडे आहे त्याच्याकडचं घ्यायचं आणि ज्याच्याकडे नाही त्याला द्यायचं, अशा प्रकारचे काम मी आजपर्यंत तरी म्हणजे करत आहे. समय बीतता गया और मैं चलता गया. मला वाटतं की वेळ थांबत नाही, आपण चाललं पाहिजे. अगदी या ठिकाणी प्रेमचंदजी कोकाटे यांचा जो प्रवास आहे की माझं काहीच नाही आणि खरंच कोणाचं काही नसतंही. कारण जी माणसं प्रॉपर्टी असतात त्यांची कुठली प्रॉपर्टी जरी असली तर ती कागदावर असते, बरोबर काही जात नाही. आणि मग जातं ते फक्त एकच की तुमचं काम, तुमचं कर्म आणि ते आपण चांगलं करावं असा पूर्णपणे विश्वास असलेले प्रेमचंद बाप्पा कोकाटे निश्चितपणे की अशा या अवलिया व्यक्तीचं खरं जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण आज त्यांच्या सौभाग्यवती पंचायत समिती सदस्य आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली या वाघे बाबुळगाव या गावची ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आलेली आहे. निश्चितपणे एक काम करण्याची संधी या नेतृत्वाला मिळालेली आहे. बाप्पा, मला विचारावं असं वाटतं की एक हातावर पोट असणारा मुलगा, एक काबाड कष्ट करणारा मुलगा आणि आज पाहता पाहता या राजकीय प्रवासामध्ये एक चांगल्या उंचीवर येऊन पोहोचलेला आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी पंचायत समिती सदस्यपदी या पदाला आपण गवसणी घातली? पंचायत समिती सदस्यपदी होत असताना मी या गावामध्ये पोट भरत स्वतःच्या कुटुंबाचा विचार करत करत सामाजिक कार्य करत होतो. त्या सामाजिक कार्याची जोड असल्यामुळं ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी या गावामध्ये राजकारण करण्याचा योग आला. योगायोगानं आमच्या पत्नी या ठिकाणी म्हणजे 2010च्या ग्रामपंचायतला निवडून आलेल्या होत्या. त्यावेळेस अनुसूचित जातीसाठी सरपंच पद या ठिकाणी सुटलेलं होतं आणि म्हणून आमच्या पत्नीला त्या ठिकाणी उपसरपंच करण्यात आलेलं होतं. आणि एकंदरीतच समाजामधला माझा संपर्क विविध मार्गाने त्या ठिकाणी होता. मग कधी धार्मिक व्यासपीठावरचा संपर्क असेल, कधी बिझनेसच्या रूपानं त्या ठिकाणी जनसंपर्क असेल, कधी अनेक अशा माध्यमातून माझा जनसंपर्क असल्यामुळं मी परिचित अशा प्रकारचा व्यक्ती होतो. आणि मग पुढे जिल्हा परिषद पंचायत समितीचे ज्यावेळेस इलेक्शन लागले, मला वाटतं जे 2014च्या या इलेक्शन मध्ये मला त्या ठिकाणी आमचं नांदुरगण पंचायत समितीगण हे ओपन महिलेसाठी सुटलेलं होतं. आणि मग या ठिकाणी आदरणीय
गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत होतो. त्या माध्यमातून माझा पक्ष भारतीय जनता पार्टी असाच त्या ठिकाणी होता आणि आमच्या या नांदुरघाट सर्कलचे विद्यमान सदस्य बीड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती संतोषजी दादा हंगे यांचं आणि माझं मित्रत्वाचं नातं असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टीचं तिकीट माझ्या पत्नीला त्या ठिकाणी देण्यात आलं आणि जनतेनं पण पक्षावर आणि आमच्यावर सुद्धा त्या ठिकाणी भरभरून अशा प्रकारचं प्रेम केलं आणि तालुक्यामध्ये म्हणण्यापेक्षा जिल्ह्यात सगळ्यात जास्त लीडनं निवडून येण्याचा मान जनतेनं आम्हाला दिला. निश्चितच आजवरच्या या राजकीय प्रवासामध्ये अनेक संधी भेटल्या, काही संधी हुकल्याही असतील. तर काय वाटतं तुम्हाला की आजवर अनेक संधी जशा भेटल्या तुम्ही सांगितल्या त्या, तसं अशी कोणती एखादी परिस्थिती आहे का की ज्या प्रसंगी आपल्याला वाटत होतं की आपल्याला संधी मिळणार आहे पण ती संधी हुकल्या गेली? तर आतापर्यंतच्या प्रवासातील हुकलेली संधी सांगा. राजकीय प्रवासामधील आतापर्यंत हुकलेली संधी म्हणजे दुसरी कुठलीच नाही, तर पंचायत समिती सदस्य म्हणून आमच्या पत्नी ज्यावेळेस त्या पदावरती विराजमान झाल्या त्यावेळेस पहिल्या टर्मला केज पंचायत समिती ही सर्वसाधारणला सुटली. त्याच्यामुळं आमच्याच पक्षाचा सभापती पदाचा मानकरी म्हणून संदीप पाटील यांची वर्णी त्या ठिकाणी लागली. नंतर 2.5 वर्षाच्या काळानंतर फेर निवडणुकीच्या टायमाला त्यावेळेस सर्वसाधारण महिलेला जागा सुटलेली होती आणि सर्वसाधारण महिलेला जागा सुटल्याच्या नंतर आमच्या पत्नी त्या ठिकाणी त्या पदाच्या दावेदार होत्या किंवा पक्षानं आमचा विचार करायला पाहिजे होता हे सर्व तालुक्याला त्या ठिकाणी वाटत होतं. तालुक्यातील म्हणजे आमच्यावर प्रेम करणारी जी मंडळी आहे, सर्व तालुक्याला म्हणण्यापेक्षा आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वच तालुक्यातल्या मंडळीला वाटत होतं की हे सभापती पद हे कोकाटेकडे जाईल असा एक त्या ठिकाणी विचार होता. परंतु ते तसं न होता आमची ती संधी त्या ठिकाणी टाळल्या गेली आणि दुसऱ्याला ते पद त्या ठिकाणी देण्यात आलं. संधी जरी एक हुकली असेल तर अनेक संधी आपल्याला भविष्यात मिळतील अशी आपण अपेक्षा करूया. यानंतर मला विचारावंसं वाटतं की नुकत्याच या ठिकाणी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली तुमच्या पॅनलला अगदी दणदणीत विजय मिळालेला आहे. तर या विजयाच्या अनुषंगाने प्रेमचंदजी तुमची काय प्रतिक्रिया, काय सांगा? आता झालेल्या या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये दणदणीत त्या ठिकाणी यश आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. हे मिळालेलं आहे म्हणजे हे जनतेनं दिलेलं यश आहे. हे हा झालेला विजय हा आपल्या बळाचा नसून हा जनतेच्या मताचा किंवा जनतेच्या ताकदीचा हा विजय आहे. हा सर्व गावकऱ्यांचा विजय आहे आणि हे करत असताना त्या ठिकाणी इतका मोठा विजय होणं हे सुद्धा त्या ठिकाणी फार एक प्रकारचं ओझं त्या ठिकाणी आहे. म्हणजे आपण या ओझ्यातून आयुष्यभरामध्ये कधीही त्या ठिकाणी मुक्त होऊ शकत नाही. इतकं ओझं जनतेनं आजपर्यंत माझ्या डोक्यावरती त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. मग या ग्रामपंचायतच्या माध्यमातून असो किंवा इथून पाठीमागं बी मी ज्या वेळेस निवडणुकीमध्ये उतरलो त्या वेळेस या गावानं तितकंच प्रेम माझ्यावरती केलेलं आहे. निश्चितच आपला जेव्हा विजय होतो तेव्हा आपली जबाबदारी पण वाढलेली असते, लोकांच्या अपेक्षा पण वाढलेल्या असतात. तर या ठिकाणी आता पॅनलची सत्ता आता या ठिकाणी आलेली आहे. तर पुढील काळामध्ये पुढील 5 वर्षांमध्ये काम करण्याची संधी आहे खरं तुम्हाला. तर या वाघे बाबुळगाव या गावासाठी नेमकं काय करायचं आपलं, म्हणजे नेमकी प्लॅनिंग काय तुमची? एक गावामध्ये गावचा विकास करत असताना आता ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत ग्रामविकास खात्यावरती शासन लेवलला त्या ठिकाणी भरपूर अशा निधीची तरतूद असल्यामुळं गावातील जे काही सार्वजनिक काम असतात, मग ते रस्ते असतील, सांडपाण्याची व्यवस्था असेल, अशा प्रकारची जी कामं आहेत प्रामुख्यानं त्याच्यावरती तर लक्ष दिलंच पाहिजे. परंतु त्या पलीकडं आणखीन त्या ठिकाणी गावच्या ग्रामीण भागच्या प्रमुख त्या ठिकाणी गरजा असतात. म्हणजे एकतर गावातली लाईट व्यवस्थित असणे, दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आणखीन पाणी व्यवस्थित त्या ठिकाणी गावाला असणे. मग आता वरच्यावर त्या ठिकाणी ग्रामीण भाग हा वस्त्यानं त्या ठिकाणी वसलेला आहे. तर प्रत्येक वस्तीपर्यंत जाण्यासाठी त्या ठिकाणी रस्ता व्हावा, त्या वस्तीवरती त्या ठिकाणी लाईट असावी आणि त्या वस्तीवरती पाणी असावं. हे एक सार्वजनिक स्वरूपाचे हे प्रश्न आहेत. हे मार्गी लावण्याचं माझं त्या ठिकाणी मानस आहे. आणि दुसरी गोष्ट, जितक्या बी वैयक्तिक लाभाच्या योजना त्या ठिकाणी शासनाकडून राबवल्या जातात त्या वैयक्तिक लाभाच्या योजना प्रत्येक माणसापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम या काळामध्ये आम्ही करणार आहोत. स्वतः त्या ठिकाणी म्हणजे स्वतः कष्ट घेऊन स्वतः त्या ठिकाणी प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन
त्यांना कसलाही त्रास न होता त्यांचे कागदपत्र लागणारे स्वतःने घेऊन त्या योजना त्यांना त्या ठिकाणी देण्याचं काम आम्ही शासनाच्या माध्यमातून करणार आहोत. बाप्पा, या ठिकाणी मला अगदी आवर्जून विचारावं असं वाटतं की आत्ता या ठिकाणी ग्रामपंचायत जशी आपल्या ताब्यात आलेली आहे, अगदी सगळे उमेदवार तुमची निवडून आलेले आहेत, त्याचबरोबर तुमच्या सौभाग्यवती पंचायत समिती सदस्य आहेत, एकूणच तुमच्या नावाची चर्चा आहे. तर हे सगळं तुमचं जे राजकारण जे चालतं किंवा जे तुमचं कार्य सुरू आहे, तर यासाठी तुमचे गुरु किंवा मार्गदर्शक कोण, काय सांगा? हे सर्व करत असताना आपण कुठलंही काम करत असताना, कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना राजाश्रयाची त्या ठिकाणी गरज असते. देवाला सुद्धा पृथ्वी तलावर अवतार घेऊन जर कुठलं कार्य करायचं असेल तर राजाश्रयाची गरज आहे. म्हणून ज्या वेळेस देवाला अवतार घेऊन जे काही कार्य केलेलं आहे त्यावेळेस राजाच्याच कुळामध्ये देवाचा अवतार झालेला आहे. एकंदरीत राजाश्रयाची त्या ठिकाणी प्रत्येकाला गरज असते आणि तो राजाश्रय मी ज्या पक्षामध्ये असतो त्या ठिकाणी मी अगदी मजबूतपणे त्या ठिकाणी आश्रय घेतो. मी भारतीय जनता पार्टी हा पक्ष जवळपास सोडल्याच्या नंतर मला आपल्या या ठिकाणी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मी काम करत असताना अगदी त्या ठिकाणी आम्हाला त्यांच्याकडून कसल्याही प्रकारची उणीव भासत नाही. अगदी वेळोवेळी ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस त्या ठिकाणी आमच्या कामाला, आमच्या हाकेला त्या ठिकाणी ते ओ देतात आणि आम्ही वास्तविक पाहता एकमेकाकडे राजकीय दृष्टीनं पाहत नाही तर आम्ही कौटुंबिक पद्धतीनेच त्या ठिकाणी, मग त्या ठिकाणी बजरंग बाप्पा असतील, बजरंग बाप्पा त्या ठिकाणी माझ्याकडे कार्यकर्ता म्हणून न पाहता एक माझा लहाना भाऊ आहे अशा प्रकारानंच त्या या दृष्टीनंच माझ्याकडे पाहतात आणि तितकं लक्ष त्यांचं माझ्यावरती त्या ठिकाणी आहे. आणि हे करत असताना आमच्या सर्कलमधील केस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नंदूदादा मोराडे यांचं पण तितकंच त्या ठिकाणी माझ्यावरती लक्ष आहे. मी अगोदरच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना सुद्धा आमचे तालुका अध्यक्ष आदरणीय नंदूदादा मोराडे यांचे आणि आमचे कौटुंबिक सुद्धा त्या ठिकाणी संबंध आहेत. म्हणून माझे संबंध राजकीयपेक्षा कौटुंबिक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे या पक्षामध्ये सुद्धा आहेत आणि म्हणून मला कसल्याही प्रकारची राजकारण करत असताना अडचण भासत नाही. तितकंच सर्व ताकद माझ्या पाठीमागं पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभी राहते. ग्रामपंचायत असो किंवा पंचायत समिती असो, याच्या माध्यमातून लोकांच्या पंचायती दूर करण्यासाठी या ठिकाणी प्रेमचंद कोकाटे हे अगदी सदैव या ठिकाणी उभे होते, उभे आहेत आणि उभे राहतील. मला वाटतं की याच पद्धतीने आपण जेव्हा काम करतो तेव्हा निश्चितपणे की अनेक संधी चालून येत नाही तर लोक आपल्याला ते देतात. कारण या ठिकाणी कामाचा गुरु असतो आणि तुमचं काम चांगलं असेल, तुमचा स्वभाव चांगला असेल तर निश्चितपणे तुमचा भाव सुद्धा वाढलेला असतो. कारण जसा भाव असेल त्यानुसारच या ठिकाणी लोक आपल्याला आपलं स्थान द्यायलेले असतात. कारण कुठलीही खुर्ची मागून मिळत नाही तर त्यासाठी आयुष्य खर्ची करावं लागतं तरच या ठिकाणी खुर्ची मिळते आणि त्या खुर्चीत बसल्यानंतर ज्या लोकांनी खुर्ची दिलेली आहे त्या लोकांसाठी अहोरात्र काम करणे हे आपलं कर्तव्य असतं आणि हेच कर्तव्य आज तागायत या ठिकाणी प्रेमचंद निळकंठराव कोकाटे करता आलेले आहेत. प्रेमचंदजी या ठिकाणी एवढं सांगेल की पुढील काळामध्ये तुमच्या हातनं असंच या ठिकाणी कार्य होत राहो, यासाठी तुम्हाला शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी मुलाखत आवडली असेल, परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज1 महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज1 महाराष्ट्र.